गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावळी वहा, गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिंदो. यांच्या धम्ममंगल कार्यास श्रीवार वंदन. आज या ठिकाणी आपण आयुष्यमान आकाराम कांबळे आणि आयुष्यमानिनी कुंदा कांबळे यांचा 50वा लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जगात सर्वात श्रेष्ठ असं तथागतांचा भगवान बुद्धांचा आपल्याला धम्म दिला, बुद्धाच्या ओटीत टाकले, धम्माची दीक्षा केली, त्याचबरोबर 22 प्रतिज्ञा देखील दिल्या आणि त्याचबरोबर जगात सर्वात श्रेष्ठ असं त्रिपिटक, त्या त्रिपिटकाचं सार म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म महानमोपादो सुखा धम्म देसना सुखा संघस्य सामग्री समगान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर धम्म देसना, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या आणि बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाशिवाय आपल्याला कोणतेही शरणस्थान नाही, आपल्याला कोणतेही शरणस्थान नाही. एच्या बुद्धातीताच एच्या बुद्धा अनागता वचुपन्नाच बुद्धा अहं वंदामि सर्वदा बुद्धं नमामि. एच्या धम्मातीताच एच्या धम्मा अनागता वचुपन्नाच धम्मा अहं वंदामि सर्वदा धम्मं नमामि. एच संघातीताच एच संघा अनागता वचुपन्नाच संघा अहं वंदामि सर्वदा संघं नमामि. आपण सर्वांनी सामुदायिक त्रिशरण पंचमी आवाजात म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं
गच्छामि तत्यंपि धाम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्ध पूजा पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरे पूजेमि बुद्धं कुसमेन पुयेन मे तेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यताय धम्मे कायो तथा याति विनाशभाव धनसारभ्यदीपेन दीपेन रमदर्शिना तिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिन सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधामा च संग सुगततनुभव धातवो धातुगर्भे लंकाय जम्मुदीपे तिगसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्ध सबिम्बे सकलदशिसे केसलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशपदतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वसर्वधानेषु पठितिदं सारळिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा वरदानतो अद्य कुलभूषणतो भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्न सजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी कापला हरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळल्या गंतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शरण बुद्धासनी शरण धम्मासनी शरण संघासनी भीमराजा 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 सब पाप सकरणं कुशलस्य वाचको दिन दिने सरते मतन्ति हित्वाननेक विविधानि सुपदवानि मोक्षं सुखम् अजिगमे नरोसपय्यो टाळ्या नरोसपय्यो
बरं वॉक करू शकताय, वॉक करत या. जागेवरती बसून घ्यायचंय. थँक्यू. वाटून वाटून खायचंय. मी सांगते ना चॉकलेटचं काय करायचं. ओके, थँक्यू. देणार तुम्हाला नंतर. या खाली. मी येते इथे. थांबा, पडले तर उचला मला. हळदीपासून एकदम करेक्ट आहे. यांना जाता आहे बक्षीस डेअरी मिल्क. कुंकू हे हळदीपासून बनतं. श्रीमती वर्षा दर्पे मॅडम यांचा आपण डान्स आता पाहणार आहोत. लावणी लवकरच. जो लाविल रमान
गाणं झालं. कारण बाबासाहेब मिळाले आम्हाला तर रमा माऊलीमुळं. एकदा जयघोष झाला पाहिजे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी येत आहे. आज आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास, त्याच्यावर जर कोणाचा अधिकार असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जरा जोरदार घोषणा झाली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि आज घ्यायचा असतो का? जरा जोरदार घ्यायचा असतो का? मग तुम्ही कसा करणार हा वाढदिवस साजरा? हा, कारण आनंदाचा सोहळा, आनंदाचा क्षण म्हणजे आम्ही जगत असताना आमच्या आयुष्यात आमच्या आईचे कष्ट काय आहेत, आमच्या वडिलांचे कष्ट काय आहेत, प्रत्येकाचं मोल जाणून बाबांनी एवढा प्रवास सर केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार. आणि मला ट्रॅकवर गाता येत नाही बाबा, मी लाईव्ह गाणारा माणूस आहे. मला कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज भारत ही मजहब लिख दिया. अरे कल मैंने पूछा मेरे बेटे से इस भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया, मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया. आणि रमाईनं आज आम्हाला लाख रुपये घरात पुरत नाही, आणि म्हणून त्या रमाईसाठी 4 ओळी विदर्भातले कवी लिहितात की कष्टात भाजताना पायी रमाई होती, की कष्टात भाजताना पायी रमाई होती, गरिबी मध्ये शिलाची ग्वाही रमाई होती, वरच्या थरात पतीला नेले तिने राहुल, कारण भीमाच्या लेखणीची शाही रमाई होती, भीमाच्या लेखणीची शाही रमाई होती. आमचे बंधू बाळा जाधव यांच्या आग्रहा खातर मी एक गाणं असंच म्हणणार, तुम्ही टाळ्या मजली हिमाडीला, सगळ्यांच्या सुरात टाळ्या येऊ द्या. राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली हिमाडीला, आहे कोणाचं योगदान, सांगा कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचिलं, तू विसरू भीमाचे मोल, बोल करवान जय भीम बोल. भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला, भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला, आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला कुणाचं योगदान. सगळ्यांना पेन्शन भेटते का? जे काही दिले आम्हाला, कारण मी कधी कधी कार्यक्रमात म्हणतो की आमच्या आईतल्या गर्भातल्या बाळापासून जे काही आमचं वैभव आहे त्याच्यावर निम्मा आणि संपूर्ण अधिकार बाबासाहेबांचा आहे. कारण आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, पण खऱ्या जगाची ओळख ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. आणि म्हणून आज 50 वर्ष बाबांच्या ॲनिव्हर्सरी आहे, ती पूर्ण झाली, पण त्यांनी संस्कार नाही विसरले. आज आई देखील इथे आहेत, आणि हे कुटुंब घडणं, कुटुंब पद्धती काय असते ही जर आम्हाला शिकवली जर कोणी असेल तर आमच्या पिढ्यांनी शिकवलेली आहे. म्हणजेच आमच्या घरावर, दारावर, गाडीवर, माडीवर, साडीवर आणि आमच्या घासावर देखील अधिकार कोणाचा असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला, आहे कोणाचं योगदान, बाबासाहेबांचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला बाबासाहेबांचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. जय भीम. खूप लहान आहे हे सगळं बोलण्यासाठी, कारण की त्यांचं कार्यच अफाट आहे. पण मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून, म्हणजे मी थोडंसं पर्सनल सांगते, फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही प्रत्येक घराघरांमध्ये मेणबत्ती पेटवता, जळवता. बहुतेकदा मी बघितले जास्त करून सफेद रंगाची असते. बाबासाहेबांची आठवण, त्यांचे संस्कार हे कायम प्रत्येकाच्या घरात तेवत राहावेत, म्हणून माझा एक ब्रँड आहे इम्पॉसिबल. त्या ब्रँडतर्फे मी ब्ल्यू रंगाची मेणबत्ती बनवून घेतलेली आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये ब्ल्यू रंगाची मेणबत्ती तेवावी फोटोसमोर, आणि तसंच सुगंध पण यावा त्या घरामध्ये जेव्हा आपण मेणबत्ती लावतो तेव्हा. तर तुम्ही नक्की आवर्जून इम्पॉसिबल ब्रँडची ब्ल्यू कलरची मेणबत्ती नक्कीच घ्या. आणि खरंच आपल्या सर्व भारतीयांना योगदान फार महत्त्वाचंच दिलेलं आहे. मी तर बाकी जास्त काही बोलू इच्छित नाही, परंतु सावित्रीबाई फुलेंची
जी कुंकू लावायची पद्धत आहे ती नेहमी माझ्या जीन्स पॅन्टवर म्हणा, माझ्या गाऊनवर म्हणा किंवा कुठल्याही साडीवर म्हणा, कुठल्याही पेरामध्ये मी नेहमी कुंकू लावते. बरेचदा म्हणतात हे कशाला लावतेस तू, काय कशासाठी? अरे आज मी घराच्या बाहेर पडले, मी शिकले, आज मी माझ्या पुढच्या पिढ्या घडवते, त्यांना शिकवते. हे सगळं झालेलं आहे ते सावित्रीबाई फुले या महान 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 अशा व्यक्तीमुळे, आणि त्यांची आठवण ही सदैव माझ्या हृदयाशी राहो आणि माझ्या ललाटावरती राहो आणि माझ्या नशिबावरती राहो. म्हणून मी नेहमी त्यांचं कुंकू मी घेऊन फिरत असते की पुढची पिढी शिक्षित करा. आपले संस्कार आपल्याला विसरायचे नाही आहेत. फार कमी वेळ आपल्याकडे. आपण इथे पाहतोय ते 2 माता बसलेल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती पदर मी पाहते 2 तास तसाच आहे. म्हणजे याच्यासाठी तर नक्कीच काळ्या झाल्याच पाहिजेत, कारण की आज चुकून पदर कोणाचा तरी पडला आणि तेव्हा त्याच्यातनं त्यांनी फॅशन तयार केली की असा पदर पाडी, ते पदर टाकूनच फिरतायत. तर आपल्याला हे संस्कार पुढे न्यायचे नाही आहेत. आपल्याला आपले संस्कार, आपले जे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते संस्कार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. तसंच आता इथे येते वसुधा आणि विशाखा, नवराई माझी लाडाची या गाण्यावर. आता आपल्या समोर एक लावणी मस्त उपस्थिती आहे की आपल्याला हॉल लहान पडतोय. सर कांबळे सर, तुमच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम. अशी दुकान त्यात भर
होय, तुमची बी ओळख झाली. तुमची ओळख धरीन बाकी चुकती करीन, समजे बाकी चुकती करीन. तुमची ओळख धरीन बाकी चुकती करीन. वास तुमचा मनाला पाडायला लागला. वास तुमचा मनाला पाडायला लागला. पडदा धता, पडदा धता, पडदा धताला धता भेटला. पडदा धताला धता भेटला. पडदा धताला धता भेटला. या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बसा रावजी, बसा भाऊजी, बसा रावजी. अच्छा, जागेवर बसून उखाणं घेणार आहे. वाघाच्या पोटी जन्माला आली, वाघासारखीच वागले, वाघासारखीच जगले, पण आकाराम कांबळेला समजून घ्या 50 वर्ष लागली. ऋषींचे आश्रम ते शकुंतलेचे माहेर, भारत साहेबांनी केला मला सौभाग्याचा आहे. उभारले खांब, आत्याबाईच्या पोटी जलमले राम, राम नाही म्हणलं नाव मी घेतलं. सावर्डे गावाजवळ तासगावचा बाजार, बाजारातून आणते पैठणी साडी, पैठणी साडीला बसले 300,000, 300,000तून उरली दिडकी, दिडकीचा काढते घाणा, घाणा लावला शिकायला, शिकत फुटलं, मडकं फुटलं, वगुळ गेला महादारी, महादारी होता पैका, त्या पैक्याचा बांधलाय बंगला, बंगल्यात 7 दरवाजे, उघडून बघते आत, जिरा साळी भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, अरुणचं नाव घेते, हळदी कुंकाचा पुडा फोडा. नवरा टोपी. तर अशी आपली संस्कृती आहे की नाव पण आपण किती छान लग्नीमध्ये घेतो. बाबासाहेबांचे विचार, बुद्धांची शांती, आकाराम कांबळेच्या संसारात केली मी क्रांती. जुन्यात बायपटला पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घेतल्या 1000, लांब लांब शिंगाच्या, शेरभर दुधाच्या, शेरभर दुधाचा केला खवा. कांबळे तुम्ही दमानं जेवा, करा शिरखंड पुरी तोंडी लावा. सुंदर
कांबळे काका आणि काकू अपनों का प्यार क्या कहना Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the better days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
जन्मदाता है। असा क्षण आहे की तुमच्या मुलांचा तुम्ही 50वा वाढदिवस लग्नाचा साजरा करता आणि तुमचा शुभाशीर्वाद त्यांना मिळत आहे. खरंच अहो 2, 1 गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. शादी के लड्डू को मरती नाही नाही बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. गाणं बाजाना झाली ना दंगल राजा राणीचे झाले शोभा मंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घर कोल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं. घरकुला संग संग येगळ होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. मिळल का त्याला
ऊन वारा पाणी राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी रोपा फुलच पर होईल ये गळ रोपा फुलच पर होईल ये गळ दैवा संग झुंजायाच देऊ त्याला पण दिस जातील दिस येतील भोग सरल भोग सरल सुख येईल जगावानी बरसल जो वाऱ्यावानी हसवल जो जगावानी बरसल जो वाऱ्यावानी हसवल जो फुलावानी सुख बिल काट्याला बी खेळविल समजा दुनियेच मन रिजविल तो असल त्यो कुणावानी असल त्यो कुणावानी कसा ग दिसल तुझ्या माझ्या जीवाचा तू आरसा असल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल La 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 ला 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 अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात मिटून लोचने तुला मिठीत सावरीत अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात मिटून लोचने तुला मिठीत सावरीत तार छेडिता स्वरात रास चुंबनांची अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची प्रसन्न चांदण्याची
अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. कधीच दूर जाऊ तू नकोस, घे मिटून काळजात या मुक्या कळीस. या पुढे कधीच दूर जाऊ तू नकोस, घे मिटून काळजात ही ऋणानुबंधने अशी युगायुगांची, अशीच रात राहू दे प्रसन्न चांदण्याची, प्रसन्न चांदण्याची. अशीच साथ राहू दे उल्हास सौरभाची, अशी